मैदान पर पहला विकेट निकला 1 पर 1 मैदान में। बेहतरीन माहौल मैदान पर चलता हुआ क्वालिफाइड एलिमिनेटर राउंड मैदान में चल रहा है। क्वालिफाई फर्स्ट मुकाबला हो चुका है और एलिमिनेटर राउंड में अगर बात बताई जाए मैदान में तो टॉस जीतकर पहले बैटिंग का निर्णय, फील्डिंग का निर्णय किया गया मैदान पर और कहीं ना कहीं वो दबाव मैदान में। टीम के संघ मालक जो कि इस वक्त जा चुके हैं सतीश मैदान पर, सतीश टीकम को पूरे एरिया में जेंटलोस इस नाम से लोग जानते हैं। उनका बेटा जो कि भावेश टीकम आज उनके टीम के साथ खेल रहा है मैदान पर। भावेश सतीश टीकम की बीबी ने बिल्कुल मैच देख रही है मैदान में, आपकी माँ मैच देख रही है। भावेश घर पर जाकर कुछ कहने की आवश्यकता नहीं है, यूट्यूब के माध्यम से मैं आप भावेश चुपके से इस मुकाबले को देख रहे हैं। भावेश कैमरामैन हमारे इतने अच्छे हैं ना, आप कहीं पर भी छिप लो ये तो दिखाई देंगे आप। टीएसपीएल का जो बैनर है उसके पीछे भावेश चुप कर मैच का आनंद उठा रहा है। और देखिए वहां पर हर्षवर्धन को देखिए, आज मुझे लग रहा है शाम में बाल काटे जाएंगे या फिर संडे के दिन पर काटे जाएंगे ये ट्रॉफी जीतने के बाद। ये फाइनल में टीम पहुंच चुके, उनका हार्दिक अभिनंदन। इस समय पर सतीश टीकम ऑन स्ट्राइक मैदान में। एक कमाल के मुकाबले, बिल्कुल दिलचस्प मुकाबला मैदान में। इस बार हवा में खेला गया इनको कवर पर, 1 रन वहां पर मिला। 1 रन के साथ सतीश, ठीक है, फिटनेस देखिए, फुर्तीलापन देखिए भाई। कभी कभी ये होता है ना कि बाप मैदान पर एकदम फिट लग रहा है और बेटा एकदम डल लग रहा है। उसका कारण क्या है? एक ही चक्की का ये आटा खाते हैं। शायद मुझे लगा ये आटा भावेश बहुत कम खाते हैं। वापस खेल मैदान में चलेगा। ऑफ स्टंप अगेन बैकफुट ऑर्डर कर, क्या वो सिंगल निकला? सिंगल के साथ कहानी में बिल्कुल वापसी। टीम का स्कोर मैदान में पहुंचा 3 रन पर। गणेश कृपा जो कि बैटिंग कर रही है मैदान में और सतीश टीकम ऑन स्ट्राइक मैदान पर। मुझे लग रहा है बेटा लॉन्ग ऑन पर चुपके से मैच को देख रहा, कह रहा है पापा पिताजी यहां पर मारिए शॉट को। ओ इस बार बीट किया, डॉट गेंद निकलती भी। पहला पावर प्ले का और चल रहा है मैदान में। छियालीस साल का यह युवा लड़का मैदान पर स्ट्राइक पर इस वक्त, जो कि इस वक्त सतीश टीकम मैदान पर। पिंटा टीकम से भी ये बहुत तेज दौड़ते। ये देखिए पिंटा टीकम से भी तेज, बहुत तेज। 2 बार नॉन स्ट्राइक पर मौका रन आउट करने की, दोनों बार सतीश ने मौके को टाला वहां पर, क्योंकि 46 साल का युवा लड़का जो कि बैटिंग कर रहा है स्ट्राइक पर अब मात्र मैदान। और सवा तो पहला 1 ओवर के बाद टीम का स्कोर मात्र 4 रन पर 1 विकेट नुकसान के बाद। तसंच या स्पर्धेसाठी खास आकर्षक प्राइजेस आहेत। या पुढील सर्व सामन्यांसाठी प्रत्येक चौकारासाठी अर्धा लिटर थंडाची बॉटल, प्रत्येक षटकासाठी 1 लिटर थंडाची बॉटल सन्माननीय मोहन केळुसकर यासकडून। तसंच प्रत्येक संघासाठी थंडाची बॉटल यूसी कृपा ड्रायव्हिंगचे मालक सन्माननीय उदय परब चुनवरे यासकडून शीतल पेय। बिल्कुल छक्के के लिए भी आपको ऑफर है, मतलब सिक्सर मारी है और ठंडा के बोतल। लेकिन मुझे लग रहा है कि वहां पर उनका बेटा है ना, वो खासकर भावेश, वो पीछे से दौड़ कर देख रहा है। पिताजी अगर 2 मारते हैं तो शायद उनमें से 1 मिलेगी भावेश को। ये भावेश की मंशा मैदान में। अब गेंदबाजी के मोर्चे पर कौन रहेगा? क्या कुंदन रहेगा? बॉलर ने कुंदन मैदान में। सब हम जानकार ले रहे कि कुंदन का हेयर स्टाइल यहां से दिखाई नहीं रहा है।
कुंदन जो कि इस वक्त मैदान में 46 साल के युवा लड़के के सामने एक गुणवान गेंदबाज कुंदन रियल स्टार है, ये रियल हीरो है ये। और क्या आज हीरोगिरी दिखाएंगे इस मैदान में? ऑफ टर्न के बाद कट किया गेंद को, स्लिप का खिलाड़ी, जबकि स्लिप के खिलाड़ी जब गेंद जाती है ना तो कुछ याद बेंजो होने की हमें जल्दी आती है। सुबह का माहौल, क्या फुटबॉल का वो मुकाबला, क्रिकेट मुकाबले में बीच में से फुटबॉल का मुकाबला। और कुंदन जो कि धुरत जिसने क्रिकेट के मुकाबले में लेजर बॉल समझकर बैट में डालकर सब कुछ हेलमेट डालकर मैदान पर उतर चुका था, बाद में पता चला उनका मुकाबला है ही नहीं है, दूसरी ग्राउंड पर था। और पीठ पर जो छाप है उनके ना वो बहुत बड़े लंबे लंबे छक्कों के छाप है, शायद वो नीचे से दिखा रहे थे मैदान पर। अब वापस टीम का स्कोर 5 रन पर पहुंचा। उड़ाया 6 रन के लिए। पीठ के पीछे और एक छाप मैदान पर छक्के का। देखिए नॉन स्ट्राइक पर व्यक्ति देख रहे पिताजी, भावेश देख रहे हैं बाप को कि बाप सवाए बेटा होना था मैदान में, लेकिन भावेश चुप कर क्यों मुकाबला देख रहा है? भावेश मुझे लग रहा है भावेश ने जो जर्सी पहन रखी ना वो भी पिताजी ने चुपके से घर में आना कर दी होगी, इसलिए वो चुपके मुकाबला देख रहा है। अन्यथा ऐसा कोई कारण नहीं विकी के चुप कर मुकाबला देखा जाए। विकी कैमरेमैन है वहां पर, टेनिस डॉट इनके हर जगह पर इनके एरिया में दादागिरी चलती है, क्योंकि कैमरामैन इनके उतने कड़क रहते हैं ना, हर वो चित्र आपको दिखा सकते हैं। फिर से उड़ाया गेंद को, 1 बाउंड, सीमा रेखा से पार, नो बॉल मैदान में। देखिए पहले मैच में एक गेंद पर 11 रन खर्च किए थे, दूसरे मैच में एक गेंद पर लगभग कितने खर्च किए? 11 ही खर्च किए मैदान पर। उस समय पे क्या हुआ था, बल्ले पर लगी नहीं, वाइड बॉल से गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा पर निकली थी। भाई दूसरी गेंद में ये कुछ ना कुछ हरकत करते ही करते हैं, इसलिए उनको लोग कहते हैं ना रियल स्टार, नाम है कुंदन। पिंटा टिकम के चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट लग रही है कि पूरे दिन पर पिंटा को कुछ मिला नहीं है, कुंदन के सिवा आज को दिख भी नहीं रहे मैदान पर। पिंटा तेरा भी समय आएगा, डर मत तू पगले, आज दिन मैदान पर TSPL का रहेगा मैदान में। नो बॉल का इशारा, फ्री हिट का माहौल, अगर वही बल्लेबाज खेल रहा है तो आपको ग्राउंड बिल्डिंग चेंज करने का मौका नहीं मिलेगा मैदान पर। सामान्य बाबली कांदेगावकर उपस्थित आहेत प्रेक्षकांमध्ये। बाबली साहेब तुम्हाला सो विनंती करतोय, आपण व्यासपीठावर असे तसंच मात्र गुंडू कांदेगावकर सुद्धा आलेले, तुम्हाला विनंती आहे साहेब तुम्ही सो व्यासपीठावर बसायचं आहे। फ्री हिट का माहौल मैदान पर, इस बार कवर बाउंड्री लाइन के करीब, गेंद को रोका तो जा चुका है, 1 रन वैसे मिलेगा। बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर, और रनआउट का मौका, नॉन स्ट्राइक पर रनआउट था, स्ट्राइक पर क्यों थ्रो किया वहां पर? कुंदन है वहां पर, 3 रन मिल चुके हैं। पहली 2 गेंदों की कहानी 14 रन बन चुके हैं मैदान पर, और टीम का स्कोर पहुंचा मात्र 20 रन पर। 18 रन पर। तो ही रन वहां पर मिलेंगे, माफ कीजिए। वापस कुंदन मोर्चे पर, क्या फ्री हिट का माहौल समाप्त हो चुका है। देखिए कुंदन आज अगर प्रतियोगिता में रहना है ना तो आज सिर्फ नाम नहीं, आज काम भी करना पड़ेगा। आज बॉलिंग कुंदन दुरत करनी पड़ेगी मैदान में। ओ उड़ाया 115 मीटर लंबा छक्का, 6 रन के लिए। कुंदन के पीठ के ऊपर छाप लग रहे हैं, जब लेजर क्रिकेट का किट पहन रखा था और क्रिकॉन बॉल की एड भी उन्होंने की थी, कैसे कैसे मारे जाते हैं, कैसे कैसे खाए जाते हैं। अब मारने वालों का नाम तो हमने बता दिया, खाने वाले का नाम सिर्फ कुंदन रहेगा। छक्के लगे कुंदन की गेंदबाजी पर, कुंदन को तोड़ फोड़ कर दिया। अब बिल्कुल बचने का समय है कुंदन मैदान में। और लाइन ऑफ टर्न के बाहर रखी है, छोड़ा, वाइड बॉल मैदान में निकला, वाइड के साथ इशारा आ चुका है, जो कि इस वक्त अमोल सर का इशारा वाइड बॉल का। एक और बना 25। भावेश देख रहा है, बाप नॉस्टैक एंड पर है, अगर वो छक्के बाप लगाता ठंडा के बोतल मिल जाते। भावेश मिलेगा, हिस्सा आपको मिलेगा। इस बार उड़ाया 6 रन के लिए।
आकर्षक प्राइजेस है प्रतियोगिता में। ठंडा की बोतल हर एक छक्के के लिए। सामान्य मोहन के उस से सम्मानीय यू श्री कृपा ड्राइविंग के मालक उदय परब की तरफ से जो कि आकर्षक शीतल पे इसके हकदार बन चुका है ये बल्लेबाज कुणाल। कड़क है ये मैच, कड़क है ये मैच। तीसरे छक्के के लिए 500 रुपए का इनाम मिलेगा। लेग टू बैक तीसरा छक्का मैदान में 500 रुपए का हकदार बनेगा खिलाड़ी वीरू सारंग की तरफ से। 3 गेंदों में 3 छक्के। कुंदन बिल्कुल खामोश है। खामोशी का मतलब यह है ना कि मुकाबले में एक बड़े रन बन चुके हैं मैदान पर। टीम का स्कोर जाके पहुंचा 37 रन। क्रिकॉन गेंद की जिसने ऐड की थी, क्रिकॉन गेंद लाने के लिए जिसने मजबूर किया तारकर्ली प्रीमियम लीग में, और उसी के पीठ के ऊपर क्रिकॉन का छाप मैदान पर। कितने रन बने स्कोर इस ओवर में? कितने रन बन चुके हैं एक बार बताइए। कुंदन क्या चंदन बन गया घिस घिस कर? लगता ऐसा है कि कुंदन के एक ओवर में कुंदन की सब बातें छुपा के रखी जा चुकी है। कुंदन के ओवर में कितने रन निकले? 33। हार्दिक पांड्या की जर्सी के नंबर होता ना पीछे, वो वाले रन निकले मैदान पर। 33 मैदान में। अब कदकाठी बहुत बड़ी इस समय पर जो कि बल्लेबाज गेंदबाज मैदान पर दिनेश मैदान पर। टीम का स्कोर 37 रन निकला। पहले ओवर में सिर्फ 4 रन थे मैदान पर। क्या कमाल की बॉलिंग की थी, लेकिन दूसरे ओवर में आक्रामक बैटिंग मैदान में 8 गेंदों पर कुणाल ने 32 रन जोड़े मैदान पर और कुंदन को बिल्कुल तोड़ फोड़ दिया मैदान में। और लाइन को बाहर रखा, अच्छी बॉलिंग। देखिए अगली बार कुंदन मुझे लगा क्रिकॉन की ऐड करेगा नहीं। क्रिकॉन गेंद ने उनको दगा दे दिया। क्रिकॉन गेंद जो अमूमन ज्यादा रन बनाती है, बन जाते रन उनसे, और वही गेंद को बिल्कुल ऐड की थी कुंदन ने। और कुंदन आज थोड़ा सा खर्चीला मैदान पर, लेकिन क्रिकेट का हिस्सा है कुंदन ये। अगर स्टीवर्ट ब्रॉड के खिलाफ अगर 6 गेंदों में 6 छक्के मारे जा सकते हैं तो आपके सामने 33 रन कोई उतनी मुश्किल बात नहीं थी। वापस के मैदान में चलेगा। ओ बढ़िया लाइन वहां पर, बढ़िया लाइन डॉट के निकल रही है। देखिए पिताजी के आउट होने के बाद भावेश के चेहरे को देखिए, भावेश नाराज लग रहा है। पिताजी ने अपना विकेट डाल दिया। भावेश कभी कभी कुर्बानी भी टीम के लिए दी जाती है। तालियां बजा रहे, घर पर जाकर यह तो बताया जा सकता है मां बाप ने आज कुर्बानी दी टीम के लिए। वेल्डन मालक, टीम के मालक, आइए अंदर आइए, कोई फर्क नहीं पड़ता। 3 मिनट का 1 मिनट का 90 सेकंड का टाइम आपके पास रहेगा, उससे पहले आप जल्दी घर तक पहुंच जाएंगे। लेकिन क्या माहौल मैदान में बना। बेटा चुपके से मैच को देख रहा है, माँ को पता ना चले इसलिए। लेकिन भाई माँ तो माँ होती है, सब कुछ पता चलेगा। सामने दरम्यान अंकुश कुबल साहेब उपस्थित प्रेक्षकांमध्ये। अंकुश साहेब तुम्हाला सुद्धा विनंती करतोय, आपण सुद्धा आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहेत। अब मैदान पर स्ट्राइक पर वही खिलाड़ी है सर्विस ना। अब बजरंग मैदान में जा चुका है स्ट्राइक एंड पर, और स्ट्राइक एंड पर वही खिलाड़ी। कुणाल मैदान में, क्या 8 गेंदों में 33 रन। ओ हो उड़ाया 6 रन के लिए। 43 पर पहुंचा टीम का स्कोर। माहौल बहुत बड़ा मैदान में, दर्शक जानते हैं कि हालात क्या रहेंगे इस मुकाबले के, क्योंकि मुकाबला बिल्कुल बहुत बड़ा है मैदान पर। ज्येष्ठ खेळाडू अंकुश कुबल साहेब यांचा आगमन परिसरामध्ये। अंकुश साहेब तुम्हाला पुन्हा विनंती आहे, आपण आमच्या व्यासपीठाची सेवा वाढवायची। नित्यानंद वाघ साहेब तुम्हाला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा आमच्या मंडळ आपल्या स्टेजची शोभा वाढवायची है। इस बार फुल टॉस गेंद को सीधा किया, फुल टॉस लॉस मैदान पर। 49 पर पहुंचा टीम का स्कोर। 10 गेंदों में लगभग अगर बात बताई जाए तो 44 रनों की एक आक्रामक बैटिंग कुणाल के मैदान पर।
49 पर पहुंचा, टीम का स्कोर 44 पर है ये खिलाड़ी। ओह, लाइन को दूर रखा, बाहर रखा, ऑप्शन के ज्यादा बार वाइड बॉल। देखिए कुंदन ने शुरुआत कर दी बॉलिंग की खराब की, फुल टॉस गेंद डाली और उसके बाद सामने वाले दिनेश पर भी उसी अंदाज की बैटिंग की जा रही मैदान पर। 50 रन पूरे चुके, 2 और 4 गेंद के बाद 50 मैदान पर। क्या मुकाबला है ये, बहुत दर्जेदार मुकाबला, कड़क मुकाबला ये। ओ, फुल टॉस गेंद ऑन साइड पर गैप में खेला, मिड विकेट, खिलाड़ी को बिल्कुल गेंद ने बीट किया, गेंद निकली चौवे के लिए। 11 गेंदों पर 48 रनों की एक लाजवाब बैटिंग और पहली बार भावेश बाहर आ गए, भावेश टीकम इस बैटिंग को देखकर। भावेश बरब के हाथ में छोटा बच्चा दे दिया गया, वो भावेश बरब का है नहीं, इस बात को पहले ध्यान में रखिए। अच्छा, तो चेतन ने वहां पर बच्चे को दे दिया, भावेश के कहा एंजॉयमेंट लीजिए वहां पर। ठंडा की बोतल बच्चे को देखकर तो कोई दे सकता है, क्योंकि बहुत से बोतल मिलने वाले हैं इस टीम के लिए, जो कि प्राइस लगाए गए मैदान पर। हर छक्के के लिए खास आकर्षक बोतल ठंडा के। छक्का केले बॉटल मनोहर केळुसकर, तसंच मात्र यू सी क्रुबा ड्राइविंगचे मालक सामान्य उदय परब इनकी तरफ से ठंडा के बॉटल मिलेंगे। क्या मुकाबला है ये, 3 छक्कों के लिए 5 रुपए का इनाम पहुंच चुका है। क्या 50 बनाए जाएंगे इस खेल में? ओहो 50 रन पूरे मैदान पर, 12 गेंदों पर 50, बल्ला दिखाइए मैदान में। क्या खूबसूरत बैटिंग कुणाल दौरा इस मैच में। 3 ओवर का खेल अब समाप्त हो चुका है, 60 रन पर पहुंचा टीम का स्कोर। अंतिम 12 गेंदों पर लगभग मैदान पर 56 रन बनाए गए। देखिए भावेश टीकम लिंबू कलर की जर्सी पहनकर आ गए और छोटे बच्चे के जर्सी के ऊपर भी लिंबू का कलर है। लोग चाहने वाले कह भी रहे ये लिंबू है, ये कलर में क्या लिंबू है ये मुझे नहीं पता, लेकिन लिंबू का कलर है इतना तो पता है मुझे। क्या छोटा बच्चा ये लींबू है, ऐसा चाहने वालों का मानना। लींबू कलर की जैसी ये खुश है, छोटा बच्चा मुस्कुरा रहा है, वो कह रहा है आज बैटिंग कुणाल करेगा और भावेश सिर्फ देखेगा। भावेश देखिए, छोटे बच्चे को खिलाने का समय आप पर आ चुका है और यही बात करना, हम टीम में आपको होना आवश्यक है और टीम में आप रहते हैं तो ये हालात आपके हो नहीं सकते। नया गेंदबाज मंदार इस मुकाबले में बल्लेबाजी पर इस समय पर इस गेंदबाजी पर मोर्चे पर सामने से, और बाहुबल इस नाम से इनको जानते हैं, जो कि स्ट्राइक पर बल्लेबाजी में। बजरंगी बल्ले से निकली हवाई यात्रा में गेंद सीधे खिलाड़ी के झोली में और कुंदन ने उस कैच को लपका। कुंदन का कहना साफ है, घिस गया जरूर मैं चंदन बन चुका हूं, लेकिन खुशबू चारों मैदान में आ चुकी है, क्योंकि एक विकेट हाथ में निकल चुके मैदान पर। कुंदन ने इस समय पर 60 रन पर पहुंचा टीम का स्कोर। अब नया बल्लेबाज जो कि कप्तान बातचीत कर रहे, मालक कर रहे बातचीत, पिंटैट टीकम, जो कि इस वक्त बल्लेबाजी पर मोर्चे पर। भावेश की बारी, मालक कब आएगी? क्या भावेश सिर्फ लींबू कलर की जर्सी पहनकर मैदान के बाहर खड़ा रहेगा या फिर भावेश मौका मिलेगा बैटिंग करने का? भाई मौका पाकिस्तान को अब तक नहीं मिला भारत को समाप्त करने का, तो मुझे लगता है आपको भी शायद नहीं मिलेगा। कल के दिन पर भी मैचेस रहेंगे, महिला यहां पर पहुंच चुके, कुछ लड़कियां जो कि पहुंच चुकी है मैदान पर और टीएसपीएल की आकर्षक जर्सी पहनकर और कुछ अपने आकर्षक अंदाज में अपने घर की बिल्कुल कपड़े पहनकर यहाँ पर कुछ अलग अंदाज लेकर उतर चुके हैं। उनका भी हार्दिक स्वागत इस मैदान पर। 60 पर पहुंचा टीम का स्कोर। ऑन साइड पर नटराज शॉट है, ये हल्का से पुश के स्कोर लेग पर 1 रन बना। 1 रन के साथ कुणाल जाएगा स्ट्राइक पर। कुणाल अपने निजी टोटल पर 54 रन की बैटिंग 12 गेंदों पर। मोस्ट एंटरटेनमेंट खिलाड़ी है पिंटा टीकम, लेकिन पिंटा ने नटराज शॉट ढूंढ कर लाया। भावेश बिल्कुल, अगर बात भावेश देख रहे हैं, भावेश के साथ
इस समय पर अगर आप बताई जाए ना तो हमारा करीबी दोस्तों कि वो भी मैच को देख रहा है। ओ ऑन साइड पर खींचा हुआ शॉट, फिर से रियल स्टार आ चुका है स्क्रीन पर, कुंदन। कुंदन शायद थोड़ी सी खराब फील्डिंग, लेकिन पिंटा को देखिए, पिंटा ने गर्दन झुकाई और कहा श्रीवल्ली हूं नहीं मैं, झुकूंगा लेकिन फिलहाल टीम के लिए। सतीश टीकम अगर दौड़ सकते हैं तो पिंटा टीकम क्यों नहीं दौड़ सकता, ये बताने वाला चैलेंज है ये पिंटा के लिए, इसलिए पिंटा को टीम में उतारा मैदान पर, सिर्फ दौड़ना है पिंटा मैदान पर। ऑफ स्टंप के लाइन को दूर रखा, वाइट 64 टीम का स्कोर। चौसठ पर पहुंचा टीम का स्कोर। एक आकर्षक मुकाबला, क्या तकरीबन, और जिन जिन महिलाओं ने टीएसपीएल की जर्सी पहनी, खासकर वो जो फील्डिंग करे, उनकी टीम संकट के घेरे में आपके आने के बाद, ऐसा चाहने वाले कह रहे, मेरा उससे कोई सवाल नहीं है। ओहो उड़ाया 6 रन, क्या सीमा रेखा से बाहर ग्राउंड फील्डिंग, जिस भी दर्शक ने कैच लपका उसे आकर्षक पानी की बोतल मिलेगी, बात में लेके जाइए यहां से। साहिल पेंडकर है, साहिल टेमकर आकर्षक ठंडा की बोतल, जो हमारे पास जो बैरल है ना उसमें भरकर लाया जाता पानी है। ओ यहां पर देखिए डॉट करिए, साहिल टेमकर की टीम हार चुकी है, लाइन पर खड़े हैं वो। 70 पर पहुंचा टीम का स्कोर। पहले एक ओवर में 4 रन, उसके बाद क्या बैटिंग मैदान पर, तोड़फोड़ बैटिंग, कुणाल के सामने 33 रन की विध्वंसक बैटिंग, साथ में दिनेश को भी उसी नक्शे पर उतारा गया, बड़े बड़े शॉट लगे गए, और आखिरी के ओवर में भी 15 गेंदों पर 62 रन की बैटिंग इस खिलाड़ी की इस मैदान पर। ओ हो उड़ाया 6 रन मैदान पर। जिसने क्रिकॉन की गेंदों का ऐड किया उसके ऊपर 33 रन बनाए गए, जिसने क्रिकॉन गेंदों पर बिल्कुल सभी को कहा अच्छी गेंद है, उसी के सर के ऊपर से लगभग 2 छक्के मारे। नाम सभी को पता है, रियल स्टार है ये कुंदन, जो के तुरंत उनके ऊपर से कुंदन क्रिकॉन की ऐड बहुत महंगी हो गई आपके लिए, क्योंकि क्रिकॉन गेंदों ने आपको बिल्कुल दगा दे दिया, दूर दूर छक्के लगे। 76 पर पहुंचा टीम का स्कोर और 77 टू जिससे पीछे मैदान पर। हॅलो, गौरव मित्रमंडळ आणि यांच्या मित्रमंडळाकडनं हो 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 उडाया फेम कृष्णा देवजी यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक येतंय, मनापासून धन्यवाद गौरव मित्रमंडळ यांचं। आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हे पारितोषिक दिलं जाईल। या पुढील सर्व सामन्यांसाठी प्रत्येक चौकारांसाठी अर्धा लिटर थंडा, प्रत्येक षटकारासाठी 1 लिटर थंडा सन्मान श्री मोहनजी केळुसकर यांच्याकडनं, प्रत्येक षटकारासाठी थंडा यूसी स्कुबा डायव्हिंगचे मालक सन्मान श्री उदयजी परब सुनवरे यांच्याकडून शीतपेय। मुंबईवरनं या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, अर्थात तारकर्ली गावचे सुपुत्र मुंबई स्थित कामानिमित्त व्यवसायानिमित्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्री दीपकजी कुबल, श्री सदाशिव कुबल, श्री पुरुषोत्तम टेकम, श्री रामदास केरकर, श्री मच्छिंद्र खराडे आणि श्री प्रसाद शिरसाट यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करत आहोत। फलंदाजी जर पाहिली तर फलंदाजीमध्ये श्री गणेश कृपा क्रिकेट संघाकडनं कुणाल केळुसकर ज्याने 16 चेंडूंचा सामना केला आणि स्पर्धेतील तिसरं अर्धशतक, कुणाल तिथं काय कमाल, 68 धावांची ही फलंदाजी पाहायला मिळाली।
दुसरा खेळाडू असेल ज्याने 9 धावांचं योगदान दिलं श्री गणेश कृपा क्रिकेट संघ। हा संघ आपण पाहतोय एलिमिनेटरचा सामना असेल, इथून पराभूत संघाला संधी नसेल। जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल आणि स्पर्धेतना गाशा गुंडाळावं लागेल। कुठच्या संघाचा प्रवास या सामन्यामध्ये थांबेल आणि कुठच्या संघाचा प्रवास सेकंड क्वालिफायर साठी सुरू राहील याकडे नक्कीच लक्ष लागून राहिलेलं असेल। प्रशांत केळुसकर ज्याने 9 धावा जमवल्या। प्रशांत केळुसकर 0 या धावसंख्येवरती माघारी परतला। सतीश टिकम ज्याने 3 धावा बनवल्या। बजरंग भाईजान म्हणजे बजरंग कुबल 0 या धावसंख्येवरती बाद झाला आणि पिंट्या टिकम ज्याने 1 धावांचं योगदान दिलं। 4 षटकांचा खेळ समाप्त। 76 ला 3 म्हणजे 77 धावांचा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये। तृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी नक्कीच बातचीत केली होती कुणाल केळुसकर कडे, कारण कुणाल केळुसकरची बॅट शांत होते। या सामन्यामध्ये ती बॅट तळपली आणि ज्यावेळी कुणालची बॅट तळपते त्यावेळी त्या स्पर्धेमधील विक्रमी धावसंख्या ही कुणालच्या नावावरती पाहायला मिळाली। 68 धावांचं तोडफोड फलंदाजी पाहायला मिळाली। विध्वंसक विस्फोटक फलंदाजी असेल। 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 9 षटकार 2 चौकारांचा समावेश आणि स्ट्राईक रेट पाहिला तर 425च्या स्ट्राईक रेटने या धावा जमवल्या कुणाल आणि तिथं काय कमाल। स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे सन्मान श्री गुंडू कांदळगावकर यांचं। अर्थात गेल्या वर्षी आपण पाहिलं तारकर्ली गावासाठी खूप मोठा सन्मान होता। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि त्या प्रजासत्ताक दिनाचा सहभाग बनले होते सन्मान श्री गुंडूजी कांदळगावकर। एका पारंपरिक मच्छीमार यांचा इथं सन्मान झाला होता, म्हणजे थेट तारकर्ली गावामधनं चर्चा झाली ती दिल्ली दरबार आणि हा खूप मोठा सन्मान होता। तर एकदा जोरदार टाळ्या आपल्या श्री गुंडू कांदळगावकर आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यासाठी। 4 षटक सांघिक धावफलक 77चा पाठलाग करावा लागेल, म्हणजे धडाकेबाज सुरुवात करावी लागेल। सर्वांच्या नजरा असतील तृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघाचा सुकृत जोशी। हा मात्र एक खेळाडू आहे ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता असेल आणि जर विजय आणि पराभव मध्ये जर कुठचा खेळाडू असेल सुकृत जोशी आणि त्याला साथ देण्यासाठी दुसरा फलंदाज अक्षय केरकर। गोलंदाजीच्या आक्रमणावर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळी बजरंग भाईजान म्हणजे बजरंग कुबल यावेळी सज्ज होताना दिसतोय। मध्यम गतीचा गोलंदाज, उजव्या शैलीचा गोलंदाज, स्ट्राइक एंडच्या दिशेने सुकृत जोशी
4 षटकं, 76 धावा, 77 धावांचा पाठलाग आणि 77 धावांचा पाठलाग दृष्टी स्टॉर्म रायडर क्रिकेट संघाकडून कशा प्रकारे होतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. नमस्कार, वेलकम. TSPL 2025 6वं पर्व आणि 6व्या पर्वामध्ये आपण एलिमिनेटरचा सामना पाहतोय मालवण टोपियोला बोर्डिंग मैदानावरती. याची देही याची डोळा. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट बजरंग कुबल. लोअर फुल टच चेंडू मिड विकेटला फटका निघतोय. सडक पर कडक बेधडक षटकार. काय सुरुवात केली आहे सुकृत जोशीने. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की सुकृत जोशी हा खेळाडू, ज्या खेळाडूवरती नजर असतील दृष्टी स्टॉर्म रायडर क्रिकेट संघ, आज त्यांचे पाठीराखे सर्व प्रेक्षकांचं नजरा सुकृत जोशीवरच्या फलंदाजीवरती असेल की सुकृत जोशी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. धाव फलक मोठा पाहायला मिळतोय. 77 धावांचा पाठलाग करायचा असेल तर एका फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता असेल आणि तो फ्लाइंग स्टार्ट मिळवून देण्याचा प्रयत्न एका मोठ्या फटकाने धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होतोय. षटकाराने स्वागत केलं जातोय ते बजरंग कुबल या गोलंदाजाचं. भव्य दिव्य नियोजन आयोजनासाठी गौरव मित्रमंडळ यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक गोविंद उर्फ बंटी केरकर यांच्यासाठी हे पारितोषिक येत आहे. जोरदार टाळ्यांचा निनाद करूया. तारकर्ली गावामधील क्रिकेट जर पुनर्जीवित कोणी केलेलं असेल तर गोविंद उर्फ बंटी केरकर आणि तुमच्या सर्वांच्या साथीने. गौरव मित्रमंडळ यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. TPL मध्ये फायनल मॅन ऑफ द मॅच ठरला होता सुकृत जोशी. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू डीप पॉइंटच्या डोकीवरना डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार. तीन वेळा मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक ज्याच्या नावावरती राहिलंय असा चर्चेत असलेला खेळाडू सुकृत जोशी पाहायला मिळतोय. आक्रमण करतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक डिजिट मध्ये दुहेरी अंकात 10 धावा बिनबाद धाव फलकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट बजरंग कुबल. आखो टप्प्याचा चेंडू. यावेळी जी दिशा खुणावत होती चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. सुकृत जोशीला कसं रोखायचं हा यक्ष प्रश्न बजरंग कुबलच्या समोर उभा टाकताना दिसतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 14 धावा धावफलकावर. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती धडाकेबाज सुरुवात सुकृत जोशी करून देताना दिसतोय आणि सर्व खेळाडू गोळा होताना दिसत आहेत. विचार विनिमय होईल. नक्कीच कानमंत्र दिला जाईल बजरंग कुबल या खेळाडूला. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय www.tenniscricket.in. श्री संतोष नाणेकर, श्री गौरव सावंत यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आतापर्यंत टेनिस क्रिकेटने 20 लाख सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हे सबस्क्रायबर अजून वाढताना आपल्याला पाहायला मिळतील. सिंधुदुर्ग, गोवा, महाराष्ट्रातील बऱ्याचशा मोठ्या क्रिकेट स्पर्धा ह्या कव्हर करण्याचं काम tenniscricket.in ची टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. सन्मान दिला जातोय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती सुकृत जोशी या खेळाडूला. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 15 धावा धावफलकावरती बिनबाद. 4 षटकांमध्ये 77 धावांचा पाठलाग. प्रत्येक चौकारांसाठी अर्धा लिटर थंडा, प्रत्येक षटकारांसाठी 1 लिटर थंडा सन्मान श्री मोहनजी केळुसकर साहेबांकडनं आणि प्रत्येक षटकारासाठी थंडा UC स्कुबा डायव्हिंगचे मालक सन्मान श्री उदयजी परब चुनवरे यांच्याकडून शीतपेय. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. अर्थात यावेळी झेल सुटतोय. मराठीतील एका म्हणीची आठवण होताना दिसतंय. दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतोय शेताच्या काठी. नशिबात नसेल तर चालून आलेली संधी ही दूर निघून जाताना दिसतंय ती श्री गणेश कृपा संघाच्या बाजूने.
या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलं निनाद मोंडकर ज्याने झेल टिपला आणि 1200 रुपयांचं पारितोषिक निनाद मोंडकरला आपल्याला मिळताना पाहायला मिळालं. अर्थात डिजिटल स्कोरर क्रिक हिरोज या ॲपमधनं डिजिटल स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि सकाळपासून आमच्यासोबत जोडले गेले आहेत ते श्री दिलीप बांदेकर यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न मधल्या एष्टीवरती आडवा सापडतोय. अर्थात क्रिकेटमधील LBW लेग बिफोर विकेट या क्रिकेटचा या नियमांचं उल्लंघन करतोय आणि सुकृत जोशीला माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 1. स्वतःवरती थोडासा निराश असेल, मधल्या एष्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. अर्थात निराश हताश मनाने माघारी परतावं लागतंय ते सुकृत जोशी या खेळाडूला. दृष्टी स्टॉर्म रायडर संघाचा संकट मोचक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहायला जायचं तो सुकृत जोशी. TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग पर्व 6 2025 आणि या 2025 मध्ये एक मोठी घोषणा झाली आहे. तारकर्ली क्रिकेट क्लबच्या वतीने तपस्वी क्रिकेट हा पुरस्कार दिला जाईल. सेवानिवृत्त शिक्षक कैलासवासी गोपाळकृष्ण केळुसकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांच्या सहकार्यातना आणि तारकर्ली क्रिकेट क्लबचं सहकार्य या सर्वांच्या माध्यमातून या वर्षीपासून दरवर्षी क्रिकेट तपस्वी हा पुरस्कार दिला जाईल. या वर्षीचा हा पुरस्कार कोणाच्या हाती आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये इथं पाहायला मिळेल. स्पर्धेतील खास आकर्षण उद्याच्या दिवसामध्ये देवबाग गावातील ज्येष्ठ क्रीडापटू, माजी क्रीडापटू, त्यानंतर तारकर्ली गावातील ज्येष्ठ क्रीडापटू, माजी क्रिकेटपटू यांचं प्रदर्शनीय सामना उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. पुरुषांसोबत महिलांचाही क्रिकेटचा सामना या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर गणेश कृपा क्रिकेट संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी हरीश टिकम. यावेळी फुल टॉस चेंडू मिड विकेट वरती झेल पकडण्याची संधी. अर्थात मिड विकेटला चेंडू चकवतोय प्रशांत केळुसकरला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. TSPL खणखणीत चौकार. फलंदाजी करणारा संघ इथं मात्र रिव्ह्यू घेतोय. बिमरसाठी हा रिव्ह्यू असेल आणि आपण ऑफिशियल्स या मैदानावरती पाहतोय. बंटी केरकर आणि मनीष पेडणेकर आणि त्यांच्या हातामध्ये ऑकी टॉकी हे माध्यम पाहायला मिळतंय जेणेकरून त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी आपल्याला करता येते. आणि याचे प्रायोजक आहेत RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण. मालवणमधील सुसज्ज असं इलेक्ट्रॉनिक्स दालन आणि नक्की कुठच्याही शुभ आणि मंगल एका सणासाठी तुम्ही थेट अवश्य संपर्क साधू शकता. RK इलेक्ट्रॉनिक्स मालवण अगदी माफक दरामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तिथं तुम्हाला खरेदी करता येईल. कुंदन आवर्जून हे वाक्य ऐकतोय. अगदी काही दिवसांवरती होळीचा सण येऊन टेपलाय आणि होळीच्या सणांमध्ये वेगवेगळी सोंगही आपल्याला पाहायला मिळतील. सन्मानश्री बंटी केळुसकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. जर सुकृत जोशी
याला बाद करण्यात जो गोलंदाज यशस्वी ठरला त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक सन्मान श्री बंटी केळुसकर यांच्याकडनं. फेअर डिलिव्हरी असेल. यावेळी शॉर्ट मिड विकेटला झेल टिपण्याची नामी संधी होती. झेल सुटतोय. यावेळी जीवनदान मिळत आहे फलंदाजाला. अंपायर रिव्ह्यू असेल. बिमरसाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे आणि तिसऱ्या पंचांची ज्यावेळी मदत मागितली जाईल tenniscricket.in ची टीम त्यांचं कौशल्य इथं आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरावर वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या पोझिशनमध्ये नक्की चेंडूची तपासणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेतन सारंग आपण संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की चेंडू नो असेल म्हणजेच उघडा डोळे पहा नीट. चेंडू फ्री हिटची नामी संधी असेल. एका बाजूला दिलेश कोळंबकर आणि दिलेश कोळंबकरच्या साथीला दुसरा फलंदाज. अक्षय केरकर आणि दिलेश कोळंबकर ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा धावफलक आहे. मोठा धावसंख्येचा पाठलाग करताना भागीदारी खूप महत्त्वाची असेल. ती भागीदारी जर पाहायला मिळाली तर नक्कीच इथं मात्र लक्ष्याच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न असेल दृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघाचा. हरीश टिकम पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गती नव्हती या चेंडूवरती. चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्रीवरती. यावेळी खराब क्षेत्ररक्षण बजरंग कुबल अर्थात स्क्रीनवरती कात्रजचा बोगदा पाहायला मिळाला. जशी बोगद्यामधनं गाडी सुसाट जावी तसा चेंडू इथं मात्र 2 पायांमधनं बजरंगाच्या सीमारेषा ओलांडताना दिसतोय. खणखणीत चौकार म्हणावं लागेल आणि चौकाराच्या साह्याने 26 एका गडीच्या मोबदल्यात 26 रन्स लॉस ऑफ बाय 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर प्रोग्रेस. हरीश टिकम राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिरिक्त बाउन्स प्रमाणापेक्षा चेंडू जास्त उसळतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू अवांतर अर्थात 1 बाउन्सचा इशारा दिला जाईल गोलंदाज हरीश टिकमला. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 27 एका गडीच्या मोबदल्यात. आमच्या सर्व बांधवांना अर्थात होळी सणाच्या लाख लाख शुभेच्छा. अगदी काही दिवसांवरती होळी सण येऊन टेपलाय आणि नक्कीच होळींमध्ये वेगवेगळ्या गावांच्या प्रथेनुसार वेगवेगळ्या गावांच्या रीतिरिवाजानुसार हा होळी सण साजरा केला जातोय कोकणामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक नव्हता. चेंडू सुरुवातीला मिडॉनला पार करतोय आणि येतोय लॉंग ऑन बाउंड्रीवरती. बजरंग कुबल यावेळी मात्र वेगाने चेंडूवरती जाताना दिसतोय आणि एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने 28 एका गडीच्या मोबदल्यात विजयाचं समीकरण येतंय. 15 चेंडू 49 धावांची आवश्यकता असेल म्हणजे इथून हल्ला चढवावा लागेल तो दोन्ही फलंदाजांना. राईट आर्म राऊंड विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू हरीश टिकमचा चेंडू चकवतोय फलंदाजाला अर्थात निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. TSPL 2025 क्रिकॉनचा चेंडू अर्थात कसा असेल त्याच्यावरती कशा धावा निघतील आणि कुंदनने रील्सच्या माध्यमातून तो चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवला होता. फुलर लेनचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला चकवतोय. वाईडिश लॉंगनवरती चेंडू येतोय आणि चेंडूची फेकी करेपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळत आहे दृष्टी स्टॉर्म रायडर क्रिकेट संघाला. दिलेश आणि दिलेशच्या साथीला अक्षय केरकर. 5 चेंडूंवरती 8 धावा. दिलेश कोळंबकर 2 चेंडूंवरती 5 धावा. 30 धावा एका गडीच्या मोबदल्यात पाठलाग 77 धावांचा पाहायला मिळतोय.
यावेळी फटका फसलाय, झेल टिपण्याची नामी संधी. कुणाल वेगाने आला होता चेंडूवरती, मात्र चेंडू फसणं दूर पाहायला मिळतोय. कुणाल केळुसकर. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 32 दोन षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. एका गडीच्या मोबदल्यात 32 धावा धावफलकावर, म्हणजे येणारी 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूंवरती 45 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट असेल 22.5च्या धावगतीने धावा बनवावे लागतील. स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला श्री गणेश कृपा तर दुसऱ्या बाजूला दृष्टी स्टॉर्म रायडर क्रिकेट संघ. डुअर डायचा सामना असेल, करो या मरो. इथं मात्र परतीचे दोर कापून टाकलेले आहेत. एकतर तुम्हाला लढावं लागेल, नाहीतर इथं जिंकावं लागेल. 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 45 धावांची. पंचांच्या डाव्या साईडने कुणाल येतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने चेंडू टोलवला जातोय. चेंडू येतोय मिड विकेटला आणि मिड विकेट वरती चेंडू मध्ये हवेमध्ये झेपावताना दिसतोय क्षेत्ररक्षक आणि एकच धाव ही पाहायला मिळत आहे. हरीश टिकम. एकेरी धावसंख्येने 33. एका गडीच्या मोबदल्यात 11 चेंडू आणि 44ची आवश्यकता असेल. फुल टॉस, फटका फसलाय. झेल टिपण्याची नामी संधी. शॉट मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक येतोय. चिंटू याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि चिंटूचं जर लेखाजोखा पाहिला तर चिंटूच्या हातामध्ये चेंडू बऱ्याच वेळा विसावताना दिसत नाही. बऱ्याच वेळा त्याच्या हातातनं झेल सुटताना आपण पाहिलं. वैभव तरवडकर नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय. अजून कुंदन सारखा फलंदाज गोटामध्ये समावेश आहे. आणि ज्यावेळी कुंदन गोलंदाजी करत होता, धावांचा महापूर एका बाजूने पाहायला मिळाला श्री गणेश कृपा संघाच्या बाजूने. आणि कुंदनसाठी नक्कीच ते वाक्य असेल, जिस हाथों से अपने जखम दिया उसी हाथों से मरहम लगाना पडेगा. म्हणजे ज्यावेळी कुंदन मैदानामध्ये जाईल तर त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील दृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघासाठी. कुणाल केळुसकर. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. मध्यम गतीचा गोलंदाज. फुलर लेनचा चेंडू, अर्थात चेंडू चकवतोय. चेंडू जसे कमी होतील दबाव वाढत जाईल आणि दबाव बाजूला ठेवायचा असेल तर दबावामध्ये तुम्हाला तावून सुलाखून निघावं लागेल. दबावामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. इथून सामना जिंकून दिला, चर्चा होईल तारकर्ली गावामध्ये या खेळाडूचे वर्षाचे 365 दिवस, अर्थात ती चर्चा करण्यासाठी भाग पाडायला लावले जाईल. चेंडू डावेष्टी सोडून जाणारा चेंडू, अर्थात चेंडू टाकायचा होता तारकर्लीला आणि चेंडू जातोय कर्लीला. अवंतरच्या स्वरूपात 34 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. आक्रमण अपेक्षित असेल. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. काउंटर अटॅक करावा लागेल आणि तो काउंटर अटॅक कुठचा फलंदाज करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप. TSPL खणखणीत चौकार. वैभव तरवडकर या संगममध्ये आपल्या खेळाला सुरुवात करतोय आणि या संगमामध्ये ज्याला हार्डविक हिटर म्हणूनही समोरलं गेलं, मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. यावेळी अखुटप्प्याचा चेंडू. शॉर्ट टर्म पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल. चेंडू सीमा पार. षटकार. मैदानावरती पिपाण्यांचा आवाज ऐकायला येतोय, अर्थात ती वातावरण ग्लॅमर करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळी फटका येतोय मिडॉनवरती अर्थात लॉंग ऑन बाउंड्रीवरती बजरंग कुबल शर्तीचा प्रयत्न करताना दिसतोय चेंडूची फेकी होईल दिलेश दुसरी धाव पूर्ण करताना दिसतोय 46 धावा 2 गडींच्या मोबदल्यात तिसरं षटक समाप्त होताना दिसतंय येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती आवश्यकता असेल 31 धावांची 6 चेंडू 31 धावा इथून सामना जिंकायचा असेल तर एका चमत्काराची आवश्यकता असेल आणि चमत्कार घडला तर लोक तुम्हाला नमस्कार करतील अर्थात तो चमत्कार कुठच्या फलंदाजाकडनं पाहायला मिळेल एका बाजूला दिलेश कोळंबकर तर दुसऱ्या बाजूला तरवडकर हा फलंदाज पाहायला मिळतोय शेवटचं षटक गणेश कृपा क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळतोय अर्थात कुणाच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय विनीत कांदळगावकर यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक दबा धरून बसला होता आणि इथं मात्र गडी बाद होताना दिसतोय दृष्टी स्टॉर्म रायडर क्रिकेट संघाचा दिलेश कोळंबकर शेवटचं षटक कुंदन केव्हा फलंदाजीला जाईल याकडे सर्वांचं लक्ष हे लागून राहिलेलं असेल देवजी सर कुंदन किस नंबर पर बल्लेबाजी के लिए जाएगा कृकान चेंडूची रील्स आपण पाहिले होते कुंदनच्या रूपात आज मात्र त्याचा प्रत्यय आला असेल स्वतः अनुभव घेतला असेल कुंदनने की क्रिकॉनचा चेंडू कसा आहे नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय बाळू केळुसकर तारकर्ली मधील एक जुना जनता ज्येष्ठ क्रिकेटपटू बरीच वर्ष तारकर्ली क्रिकेटमधनं या खेळाडूने योगदान दिलंय एकेरी धावच्या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 47 3 गडींच्या मोबदल्यात वैभव तरवडकर आणि वैभव तरवडकरला साथ देण्यासाठी बाळू केळुसकर विनीत कांदळगावकर पंचांच्या डाव्या साइडे राईट आर्म ओव्हर द विकेट बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फटका येतोय लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय शर्तीचे प्रयत्न सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री अमित टिकम यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक जो आपण डाहीव मारलाय विनीत कांदळगावकर राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळतोय अर्थात चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळा येतोय आणि ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा ओळखलं जात आहे ती धाव पाहायला मिळत आहे अतिरिक्त स्वरूपामध्ये 52 सांघिक अर्धशतक फलकावर 3 गडींच्या मोबदल्यात वेगवान चेंडू म्हणावं लागेल चेंडू येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूची फेकी करेल एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने 53 3 गडींच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू 24 धावांची आवश्यकता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय श्री गणेश कृपा क्रिकेट संघ पिंट्याने जर झेल पकडला तर 100 रुपये गोलंदाजाने विकेट घेतली तर 100 रुपयांचं पारितोषिक गौरव यादव मित्र मंडळ यांच्याकडनं विनीत कांदळगावकर वेगवान चेंडू मधल्या यष्टीवरनं निघून जातोय आणि या सामन्यामध्ये बाजी मारतोय सेकंड क्वालिफायर मध्ये हा संघ पाहायला मिळतोय गणेश कृपा क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतील आव्हान समाप्त होतंय दृष्टी स्टॉर्म रायडर क्रिकेट संघ पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील आपण सुंदर क्रिकेट खेळलात एका ओळीने एका लाईन मध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही क्रिकेटमधील शिस्त आहे आणि या शिस्तीचं पालन आपल्याला या खेळाडूंकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहे
हॅलो, नमस्कार, वेलकम. TSPL तारकर्ली सुपर प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सामना समाप्त झाला एलिमिनेटरचा आणि एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये विजय संपादन केलाय श्री गणेश कृपा या संघाने. या स्पर्धेतील प्रवास थांबतोय. दृष्टी स्टॉर्म रायडर्स क्रिकेट संघाचा या सामन्यामध्ये पराभव होतोय आणि या सामन्यातना निरोप घ्यावा लागतंय. अर्थात या स्पर्धेतील सेकंड क्वालिफायर सामना एका बाजूला श्री साई कृपा तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश कृपा हे दोन संघ आणि या दोन संघ दरम्यान जो संघ विजयी ठरेल तो थेट मेगा फायनल मध्ये महाराजा तारकर्ली क्रिकेट संघाविरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिलीप, प्लेअर ऑफ द मॅच कोण असेल? अर्थात मनामध्ये शंका नसेल, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. एका बाजूने बाजी प्रभू देशपांडे सरकार लढलाय आणि संघासाठी योगदान पाहायला मिळालं 68 धावांचं. 16 चेंडू 68 धावा आणि ओनली वन. मनात कुठेही शंका नसेल, मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर कुणाल अर्थात कमाल. फलंदाजी श्री गुंडू कांदळगावकर यांना आम्ही विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते या एलिमिनेटर सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल.